राम राम. राम राम. आज आपण मनोर या गावी आहोत, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. तर इथले सदरी शेतकऱ्यांनी इकोस्मार्ट कंपनीचे प्रोडक्ट त्यांच्या ऊस या पिकासाठी वापरलेले आहेत. तर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत तर ऊस वापरण्याच्या अगोदर कसा होता आणि आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर नेमकं याच्यामध्ये काय बदल झाला. सर्वप्रथम दादा तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव भीमराव दिगंबर शिंदे, राहणार मनोर, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. शिंदे साहेब, तुमच्याकडे ढगे पाटील ज्यावेळेस आलते सुरुवातीला त्यावेळेस ऊस केवढा होता आपला? एक निघून थोडासा मोठा झाला होता, थोडा मोठा झाला होता, झाला होता. एक झाला होता. हो. तर त्याच्यानंतर तुमचे स्प्रे आणि ड्रिचिंग किती झाले होता याचा आतापर्यंत? एक झाला. एक स्प्रे झाला, एक ड्रिचिंग झाली तुमची, बरोबर आहे? हो. तर पहिले जे तुम्ही शेती करत गेल्या पारंपरिक जुनी, तर त्याच्यातून याच्यात काय फरक वाटला ऊसामध्ये आता दरवर्षीपेक्षा? त्याच्यात जमीन आसमानचा फरक झाला. जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे नेमकं कसं फुटवा, वाढ, कलर, नेमकं काय बदल वाटला याच्यात? नाही एक तर पानाची रुंदी जास्त आहे, बरं. एक तर फुटव्याचं प्रमाण जास्त आहे. वा. आणि पिकावरचा जे कलर आहे, गुणवत्ता. हा, पाणी दिल्याच्या नंतर कधी पिवळा पडणे, कधी पांढरा पडणे, 4 थोंब मध्ये सोडल्याच्या नंतर 5वं थोंब पिवळं होणे, बारीक होणे, बरं बरं बरं. अशा प्रकारचा प्रकार नाही. सारखं पीक आहे, सारखं पीक पूर्ण आहे, बरोबर आहे. बघा शेतकरी मित्र, एकदम कमी खर्चामध्ये शिंदे साहेबांना आपल्यावर विश्वास ठेवून एक स्प्रे आणि एक ड्रिचिंग घेतलेला आहे ढगे पाटलाच्या म्हणण्यानुसार. तर 1 नंबर ऊसाची गुणवत्ता आहे, भरपूर फुटवा आहे, वाढ चांगली आहे, कलर चांगला आहे. मग दादा हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो ना. समाधानी आहात. आपल्या पिकाला जे पाहिजे ते कलर मिळतोय, फुटवे मिळतात, वाढी मिळते आणि टिकून आहे, सर्व काही समाधान आहे.